आज मी निघालो डोंगराच्या टोकावर. चला तर मग. बरोबर माझ्या डोक्याच्या वर जे टोक दिसते त्याच्यावरच आपल्याला जायचं. आता मी पोहोचलोय डोंगराच्या पायथ्याशी. डोंगराच्या पायथ्यापासून आम्हाला साधारणतः 3 टप्प्यांमध्ये प्रवास करायचा आहे. हा आला पहिला टप्पा. इथून जो वर चढ दिसतोय तिथे दुसरा टप्पा. हा दुसऱ्या टप्प्याच्या चढाची सुरुवात आम्ही केली. आणि दिवेश इथे अडकलेला आहे, वर चढायला येत नाहीये. आणि आमची अन्वी बघा कशी चढते. तर आम्ही पोचलो आहोत दुसऱ्या टप्प्यावर आणि आम्हाला पोचायचं आहे तिथे. बाजूला तिथे चंद्र उगवलेला दिसतोय. आमच्या डोंगराची रानमेवा टेंभूर हे आहे त्याचं झाड. हा आहे रानमेवा टेंभूर. टेंभूर बोलतात त्याला. दुसरा टप्पा आमचा पूर्ण झालाय. हा आता आमचा सुरू होईल तिसरा टप्पा. तिसऱ्या टप्प्यामध्ये खूपच उभा असा चढ आहे. आणि हिला जिथे मोका भेटेल तिकडे झोका सुरू होतो. पुन्हा चुकीच्या रस्त्यावर चालले. आपल्याला जायचंय दुसरीकडे. सरळ बघा हा किती उतार आहे. इथून गाव असं दिसतंय. गावचा तलाव. इथे आता कंटिन्यू चढ आहे आणि साधारणतः एक 50 फुटावर आम्ही आहे. 50 फूट वर गेल्यानंतर आम्ही टोकावर पोहोचू. आम्ही पोहोचलो आता आमच्या डोंगराच्या टोकावर. तिथून आमच्या गावचा व्ह्यू असा दिसतो.
असं सूर्य मावळताना खूप असं सुंदर व्ह्यू होतो गावी. हे आहे आमचे घर आणि हे आहे आमचं गाव. तर या ठिकाणी डोंगराच्या टोकावर फक्त 2.5-3 फूट जागा आहे चालण्यासाठी. आणि जिथे दिवेश उभा आहे तिथे डोंगराचं टोक आहे तिकडचं. आणि तिथे तेवढीच जागा मागच्या बाजूला आहे आणि खाली सरळ उतार आहे. आणि हवा एवढी आहे की असं वाटतं की तोल जातोय. सो सूर्य मावळायला लागलाय, अंधार पडायच्या आत घरी पोचायचं आहे आणि आम्ही आता उतरायला सुरुवात करतोय. आणि खूपच जास्त उतार आहे आता, भीती वाटायला लागले. टान करट करट डुम डुम टान करट करट डुम. आणि खूपच खुश आहे त्याच्यामुळे तिला डान्स करावा असं वाटतंय. पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। पंछी बनूं उड़ती फिरूं मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया के चमन में। मी आधी सर्वात पुढे गेलाय, तो आम्हाला रस्ता दाखवतोय कुठून जायचं ते. टान करट करट डुम डुम टान करट करट डुम. आता आम्ही आलो डोंगराच्या पायथ्याशी. तिथून आमचं घर साधारणतः 1 किलोमीटर अंतरावर आहे. तर आता पटापट घराकडे निघत आहे. अंधार पडायच्या आत घरी पोचायचं आहे.
मागे चंद्रसुद्धा उगवलं आहे. याच डोंगरावर आम्ही गेलो होतो. जे टोक दिसतंय त्या टोकावर उभं होतो. सो आज आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीतलं हे ट्रेकिंग करून घेतलं. आता उद्या आम्ही असंच डोंगर टेकड्यामध्ये फिरण्यासाठी येणार आहे. त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनेल. आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.